मोहिते, प्रवीण तात्या नलवडे, आशिष चव्हाण, अभिजित मोहिते, संग्राम पाटील, चेतन पाटील, रामांना, त्याचप्रमाणे तानाजी जाधव आणि या मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अनिताताई जयवंत मगर पाटील उठून नमस्कार करा. दुदंडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार अश्विनीताई श्रीरंग पाटील आणि रामानंद नगर पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक मोहिते, असे आपले 3 उमेदवार या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मी आपल्याला एकच विनंती करणार आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांनी प्रत्येकाच्या घरात पोचलं पाहिजे, आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराला थोडा इतिहास बघून आहे. अश्विनीताईने आमच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगले काम केले. शिवाजी नाना मगर पाटील त्या जिल्हा परिषदेच्या अनिताताई मगर पाटील ह्या सून आहे आणि नानांनी या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले, कामगार चळवळीमध्ये मोठं काम केले, त्यांना पण या ठिकाणी इतिहास आहे. त्याचप्रमाणे आमचे दीपक मोहिते आहेत, सभापती म्हणून अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि चांगले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे मिलिंद भैया या ठिकाणी इच्छुक होते, ते तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत. शरद भाऊ, संग्राम, आम्ही सगळी एकत्र बसलो आणि त्यावेळेला उमेदवारी देताना गावाची लोकसंख्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर मागं पुढं सरायचं ठरल्यानंतर ठीक आहे म्हटले, मी अर्ज सुद्धा भरत नाही. मग मिलिंद भाईंना अर्ज जिल्हा परिषद भरला नाही. त्या ठिकाणी अश्विनीताईंचा अर्ज आपण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातच पंचायत समितीला त्या ठिकाणी भरला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हे कुटुंब एक निष्ठा परंपरा असणारी सगळी कुटुंब आहे. शिवाजी नाना आता या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु आजपर्यंतचा राजकीय प्रवास संपतराव चव्हाण साहेबांच्या पासून, संपतराव देशमुखांच्या पासून आता अरुणांना माझ्यापर्यंत त्या कुटुंबानं कधी आम्हा मंडळींना आदर दिलं नाही, हा इतिहास आहे. त्यामुळं या ठिकाणी काम करत असताना ताकदीची माणसं, नवीन माणसं सगळी बघून आपण या ठिकाणी कामाची संधी या ठिकाणी दिलेली आहे. अतुलने सांगितलं की या गावात 2-3 उमेदवार मागितले होते दोघा ठिकाणी. कुंदीला सोडायला नको होतं, परंतु आम्ही सगळी बसल्यानंतर काही ऍडजस्टमेंट झाल्या नाही. परंतु गाव आम्ही सोडणार नाही, या गावावर माझं एकतर्फी प्रेम आहे. मी परवा या गावामध्ये 70 लाख रुपयाची उद्घाटन केली रस्ते, बरोबर आहे? 70 लाख काय प्रश्न, आणि अजून 7.5 कोटी रुपये बजेटमध्ये मी आता धरले पुंदी दुदंडी रस्ते 7.5 कोटी रुपये धरले. आमच्याकडे सत्ता असू दे नसू दे अव्यात कामं करत असतो. गेल्या 30-35 वर्षामध्ये आपण पार्टीकडे तिकडे कधी हलू दिली नाही. अरुणांना असतील, मी असतील, अत्यंत ताकदीने या भागातली कामं आम्ही केली. संग्राम जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी अश्विनीताई जिल्हा परिषद सदस्याची मदत केली. ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे सत्ता असली नसली तर काही फरक पडत नाही. आणि मी कुठलाही अधिकारी शक्यतो माझा डावलण्याचा कधी प्रयत्न करत नाही, परंतु या गावातल्या कार्यकर्त्यांनी खंत बोलून दाखवली की आम्हाला कुठंतरी मोजलं पाहिजे. 100% तुम्हाला कुठेतरी शासकीय ह्याच्यामध्ये आम्ही मोजू, आम्ही सगळी बसू, चर्चा करू आणि पुंदीत एखाद्या आपल्याला सगळ्यांनी मिळून एखाद्या कार्यकर्त्याचं नाव सांगितलं तर त्या कार्यकर्त्याला आपण 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू. या आज उमेदवारीचा हनुमानाच्या साक्षीनं नारळ या ठिकाणी फुटलेला आहे. या ठिकाणी या गावात आल्यानंतर नेहमी हनुमान तात्यांची आठवण होती.
कारण सुरुवातीच्या काळात कोण असू दे नसू दे तात्या जाहिरात घेणार घरोघरी वाटत बसतात आणि आम्हाला मनात जाहिरात वाटायचं काम संपलं. एवढी साधी माणसं होती, परंतु हे गाव अतिशय चांगलं आहे. त्या गावानं आम्हाला ताकद दिली, मदत केली, अजून सुद्धा गाव हे ताकद देणार आहे. परंतु शिवांना सांगतो तुम्हाला, ह्या गावाचं मताधिक्य सगळ्या मतदारसंघात तुमच्या जिल्हा परिषद जास्त असतं भाजपला. आम्ही आज काय बोलत नाही का तो त्यामुळं इथली काम करणारी यंत्रणा जी आहे ती छुपी आणि मोठी यंत्रणा आहे. आणि खरं तर आता प्रशांत बी आपल्या पार्टीत आल्यामुळं जरा चकाकी आली. त्यामुळं प्रशांत सुद्धा शासकीय कामामध्ये जिथं जिथं गावात कामं धरता येईल तिथं आम्हाला मागं लागून कामं धरण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रशांत वैशिष्ट्य अतुल काय आहे, शरद भाऊ कुठल्या बी जिल्ह्यात डेप्युटी कलेक्टरला फोन लावा, प्रशांतचा दोस्त निघणारच. कुठल्या बी जिल्ह्यात जावा, महाराष्ट्र प्रांत कुठला बी असू द्या, प्रशांतचा दोस्त आहे. त्यामुळं आमची बी काही कामं खटली तर आम्ही प्रशांतला सांगतो. त्यामुळं इथं जास्त काय बोलणार नाही. परत आपला एक दौरा या ठिकाणी होईल. शरद पवारांची बैठक आहे. शरद पवारांच्या मंडळीची त्या ठिकाणी उमेदवारी आपण कुंडलमध्ये जाहीर केलेली आहे. मला सगळ्यांना विनंती करायची, त्या मतदारसंघात सुद्धा काही पाहुणे जवळची मंडळी असतील त्यांना सगळ्यांना सांगून तिथं बी आपल्याला सगळ्यांना मदत करायची. पलीकडं आपण आपल्या आर्यमन्नांच्या मुलाला बाबूला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची तिकीट उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं आपले उमेदवार फार चांगले आहेत, अडचण कुठं नाही आहे. तर मी परत एकदा आपल्या सगळ्या उमेदवारांना चांगल्या मतानं विजय करा आणि गावात जास्तीत जास्त मतानं कसं मताधिक्य देता येईल ते बघा. आणि आतून कोण रुसला असेल फोगला असेल तर त्याला मला बोलवून घ्या आतून आणि त्याला सांगा काय जाळ काढायची बाबाची कापडं फाडून काढूया. परंतु ह्या ठिकाणी रुसायचं कोणी नाही आणि रुसून आपल्याला चालणार नाही. आपण सगळे अडचणीच्या काळात मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि कधी गट तट पार्टी आपण सोडून कधी कोणी काम केलं नाही. त्यामुळे सगळ्यांना रुसवे फुगले असतील ते काढून कुणाला माझी गरज लागते, कुणाला शरद भाऊची लागते, सगळ्याला सांगून आम्हाला सांगा, आम्ही सगळ्या दुरुस्त्या करतो आणि परत एकदा आपल्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं विजय करावं एवढी विनंती करून माझे 4 शब्द संपवतो. जय जय महाराज. दुदंडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले